माझ्या मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सगळ्यात सोप्या पद्धतीनं खीर बनवायची ही पद्धत जर तुम्हाला सुद्धा कळली तर तुम्ही सुद्धा नेमकी अशाच पद्धतीनं खीर बनवताल। तर आज मी तुम्हाला एकदम टिप्स आणि ट्रिक्स सांगून खीर कशी बनवायची ते सांगणार आहे। त्याचसोबतच एक भाजी पण मी बनवणार आहे, तर ते भाजी पण एकदम मस्त असं लागते। चला तर मग बघूया आजची ही रेसिपी। आज बघणार आहे पारंपरिक पद्धतीनं कने तांदूळ भाजी। तर आता तांदळाची भाजी कने निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। दोन रेसिपी शेअर करणार आहे। एक बी आपण कने शेवाळ्याची खीर बी बनवणार आहे। तर त्यासाठी शेवाळ्या घेतलेल्या आहेत। इथं काजू बदाम घेतलेला आहे। या पद्धतीनं असं काजू बदाम घेतलेला आहे, इलायची घेतलेली आहे। तर आपण पहिलं भाजी बनवून घेऊया। तर भाजी का नाही शिजवून घ्यायची आहे पहिल्यांदा। तर त्यासाठी नाही पाणी ठेवलेलं आहे, पाणी छान असं उकळायला लागलेलं आहे। तर ह्याच्यात ही भाजी घालून घ्यायची सगळे। थोडीशी शिजवायची, जास्त शिजवायची नाही। पहिली लोक बघा अशीच बनवायची, तव्यात एकदम भारी लागत होती। चुलीवर तव्यावर करायची। तर स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता बाहेर खूप पाऊस आहे का नाही, पावसाळ्यात भाजी स्वच्छ धुवून घ्यायला लागते। माती असते ना, त्यामुळे 4-5 वेळा धुवून घ्या। का नाही शिजवून घ्यायची, जास्त टाइम लागत नाही ह्या भाजीला। एकदम कवळी आहे, निबर असली तर थोडंसं टाइम लागतंय। ही एकदम कवळी भाजी आहे। आता इकडे भाजी शिजूस तर नाही, इथे हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे, देशी लसूण आहे। थोडं खलबत्त्यात कुटून घेऊया। बक्कळ घेतलाय लसूण, म्हणजे खूप छान होते खायला। बाजरीच्या भाकरी बरोबर मस्त लागते ही भाजी खायला। खायला पाहिजे त्या भाजीपाला, कधी तर हप्त्यातनं 2 वेळा 3 वेळा। मोडून टाकते म्हणजे मिरच्या लगेच बारीक होतात। भाजी बी शिजायला लागली, झाकायची काय वर जरूरत नाही, शिजते अशी लगेच। आता कुटून घेऊया। शिजलेले आहे, जास्त शिजवू नका आणि फोडणीत आणि शिजते टाकू ते। या पद्धतीनं मऊ झालेले। आता काढून घेऊया, सगळं पाणी काढून घ्यायचे। काढून छान असं पिळून घ्यायचं आहे। एका बुट्टीत का नाही काढून घेते, म्हणजे पिळायला बरं पडतंय। आता इथे पिळून घेतले बघा, अशी एकदा दोनदा धुवायची आणि अशी करून घ्या सगळी मोकळी। केवढी झाली बघा भाजी शिजून। जास्त अशी शिजवली नाही, लई शिजवली की नाही अशी राडीवाणी होते खिचडी एकदम। त्यामुळं थोडंसं हलकं शिजवून घ्यायचं आणि फोडणी शिजते। तर असं मोकळं करून घ्या। आता ह्याच्यावर ना मीठ टाकायचं। आता ह्याच्यावर मीठ टाकून घ्यायचं, किती भाजी आहे त्याच्यात टाका। आता असं मिक्स करून घ्यायचं। म्हणजे काय सगळीकडे मीठ लागते भाजीला व्यवस्थित। आता कढाई ठेवलेली आहे, तेल ओतूया फोडणीसाठी। भाजी आहे ही, जास्त टाइम लागत नाही। आता तेल चांगलं तापले। आता मगाशी आपण हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेतला ते भाजून घ्यायचा। एकदम माझ्या पद्धतीने करून बघा ही भाजी, खूप छान लागते अशी। आणि तव्यात केली तरी बी आणि मस्तच लागते। भाकरीन केल्यावर का नाही लास्ट करायचं। भाजलंय, त्याच्यातच टाकूया भाजी।
चांगली मिक्स करूया. बघा काय मस्त असा सुगंध यायला लागलाय लसणाचा. देशी लसूण आहे ना त्यामुळं. गॅस कमी करा खाली. अशी फिरवून घ्यायची नुसती. आपण शिजवून तर घेतलेलीच आहे भाजी ना, म्हणजे चौकट लसूण मीठ सगळीकडे लागलं जातं. हिरवी मिरची थोडंसं झाकून ठेवूया 1 मिनिटभर. तर आता उघडून बघूया. वाफ बसलेले आहे. हा बघा मस्तच वाफ बसले. बघा कसं पाणी सुटले आणि मीठ घातलं होतं ना त्यामुळे जास्त झाकायच नाही. बघा कसं खाली करपले नव्हतं काय नाही. हे पहा मस्त असं पाणी. आता थोड्या वेळ असंच ठेवूया आणि लगेच बंद करूया बंद. मस्त झालेले आहे. आता आपण खीर बनवायला घेऊया. त्याला साईडला काढून ठेवते. आता ही काढून ठेवले बघा भाजी मस्त. इकडे भाजी बनवूया आपण. खीर बनवायसाठी पातेलं ठेवले. आता पातेल चांगलं गरम झाले. तूप ओतूया. तूप नसलं तर तेल घ्या. चांगलं गरम झाले. काजू बदाम का नाही आपण भाजून घेऊया ह्याच्यातच. तुमच्याकडे मनुक असलं तरी बी टाका. आमच्यात आहे माझ्यापाशी. खरं पोरांना आवडत नाहीत मनुक खिरी तर त्यापायी नाही वापरलं. जास्त भाजायला आले त्याच्यातच शेवाळ्या भाजून घेऊया. त्या इकडच्या कॅन्टीनच्या शेवाळ्या आहेत. मस्त असं भाजून घेऊया. आणि इकडे ना मी 2 लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे. हे पहा. तर शेवाळ्या चांगल्या तुपात भाजून घ्यायच्या. तुपात भाजलं का नाही खूप छान लागते खायला. खीर का नाही मस्त लागते अशी. गॅस कमी करून भाजा शेवाळ्या. पावसाळ्यात का नाही तळल्याला अशी खीर खायला खूप छान वाटते. भजी चहा गरम खीर. ह्याचा शेवाळ्याचा बघा कलर चेंज झालाय. तर थोडंसं पाणी ओतायचं. पाणी ओतून पहिलं नाही शेवाळ्या जरा शिजवून घ्यायच्या. तर इथं पाणी घेतलेलं आहे. त्या पद्धतीने एकदा करून बघा. तर 1 ग्लासभर पाणी ओतलंय. त्याला छान जरा शिजू देऊया. पाणी असं आटलेलं आहे. आता ओतूया ह्याच्यात दूध गरम करून घेतलेलं आहे. शाई सकट ओतायचं. तुम्हाला किती खीर बनवायची आहे तेवढं दूध ओता. हलवून घेऊया. आणि इलायची कुटून घेतली होती ना ते बी मिक्स करूया. अशी कुटून घेतलेली आहे. पहिले शिजू देऊया चांगलं असं. खीर शिजायला लागलेली आहे आपली. हे पहा मस्त अशी घट्ट व्हायला लागली. हे आता टाकूया त्याच्यात साखर. तर इथं घेतलेली आहे साखर. तुमची किती गोडच्या प्रमाणे साखर घ्या. तर आता मिक्स करून हलवून घेऊया. साखर हे विरघळूस तर चांगलं खीर
खीर आता पातळ दिसत असली तर ना जसं गार होईल तशी घट्ट होते खीर. तर हे पहा मस्त असं आपली शिजलेली आहे खीर. हे पहा किती छान झाल्या पहा. जसं थंड होईल का नाही तसं खूप घट्ट होते. त्यापाय अशी शिजवून घ्यायची. मस्त अशी शेवाळ बी शिजलेले आहेत आपल्या आणि खीर खाण्यासाठी रेडी झालेली आहे. मस्त मस्त सुगंध यायला लागलाय, इलायचीच आहे ना. तर आजच्या रेसिपी कशी वाटल्या दोन्ही बी सांगा, भाजीची बी आणि खिरीची बी. तर असंच उद्या भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहावा, मस्त राहावा आणि शेवटपत्र व्हिडिओ बघितला पाहिजे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. बाय.